मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जीवा हा नंदिनीला आवाज देतो. तर इकडे नंदिनी सुद्धा जीवाला खूप जोराजोरात आवाज देत असते की जीवा ये पटकन, असं म्हणून ती दीपकला सांगत असते सोड मला. परंतु नंदिनीचे हात त्या भामट्या दीपकने आता बांधून ठेवलेले असतात एका झाडाला. त्यामुळे आता नंदिनीला काहीच करता येत नसतं ना दीपकला रोखता सुद्धा येत नसतं. त्यावेळी मात्र आता नंदिनी एकदम शांत होते. त्यानंतर आता तिला पुन्हा एकदा जीवाचा आवाज येऊ लागतो. तेव्हा जीवा मी इकडे आहे असं म्हणून नंदिनी खूप जोरात ओरडते. तेव्हा आता जीवाला समजतं नंदिनीचा आवाज नक्की कुठून येतोय, म्हणून तो लगेच त्या दिशेने जाऊ लागतो आणि समोर पाहतो तर तेथे नंदिनीला झाडाला दीपकने बांधून ठेवलेलं असतं. मग आता अशा अवस्थेत तिला पाहताना जीवाला प्रचंड राग येतो. तेव्हा जीवा आता लगेच दीपकला खूप मारू लागतो. त्यावेळी आता दीपक सुद्धा आता एक झापड जीवाला जोरात देतो आणि त्याला खाली पाडतो, त्याच्या पाठीवर पाय ठेवतो. तेव्हा नंदिनी आता म्हणत असते की दीपक सोड अगोदर, त्याला सोड म्हटलंय ना तुला जीवाला, तरीही दीपक ऐकत नाही. त्यानंतर आता दीपक पुन्हा एकदा आपल्या जीवाला हा लाद घालू लागतो. तेव्हा जीवा तोच पाय त्याचा पकडतो आणि पटकन त्याला बाजूला ढकलून देतो. त्यामुळे आता दीपक हा खाली कोसळतो आणि त्याला चांगलंच लागतं. मग जीवा आता आपल्या वहिनीचा जीव धोक्यात आहे म्हणून जीवाची पर्वा न करता चांगलाच दीपकला चोप देतो. पण आता तेवढ्याच ताकदीने तो उठतो. तर आता त्या दोघांच्याही अंगात अजिबात ताकद राहिलेली नसते, पण ते दोघेही तसेच एकमेकांना मारत असतात. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते जीवा प्लीज तू स्वतःला काही दुखापत करून घेऊ नकोस. आता तो जीवाला खूपच मारतो आणि जीवाला खाली पाडतो. तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती जोरातच जीवा असं ओरडते. मग आता दीपकच्या डोळ्यामध्ये जीवा लगेच माती फेकतो, त्यामुळे त्याला दिसेनासं होतं. पण तरीही आता दीपक काही हटत नाही. तो तरीही आता जीवाला मारू लागतो. मग त्यानंतर जीवा काय करतो तर आता एक झापडच दीपकला जोराची ठेवून देतो. त्यामुळे दीपकचं डोकं आता दगडावरच आपटतं. तेव्हा जीवा ही दोरी सोडणं पटकन असं आता नंदिनी म्हणते. तेव्हा जीवा आता तिची मदत करण्यासाठी थोडा पुढे जातो. तर आता दीपक तेवढ्याच ताकदीने इकडून उठतो आणि जीवाच्या डोक्यातच काठी घालतो. तेव्हा जीवा आता बेशुद्ध होतो आणि त्याला त्रास होऊ लागतो. नंदिनी आता जीवा असं खूप जोरात ओरडते. त्यानंतर आता तो जीवाला म्हणतो नंदिनी फक्त आणि फक्त माझी आहे, समजलं. मग आता नंदिनी रडतच म्हणते दीपक अगोदर सोड त्याला. तरीही भामटा दीपक ऐकत नाही. तो आता लगेच जीवाला तिकडे दुसरीकडे घेऊन जातो आणि त्याला ढकलूनच देतो. तेव्हा जीवा असं जीवाच्या आकांताने नंदिनी आता मोठ्यानेच ओरडते, कारण बिचारा जीवा आता बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा आता जीवा बेशुद्ध आहे हे पाहताच दीपक आता लगेच नंदिनीकडे रागात पाहतो. तर आता दुसरीकडे पार्थ हा शारदा आणि धनंजय जवळ येतो. तेव्हा ते विचारतात बोला काय बोलायचंय. मग आता पार्थ रडवेल्या चेहऱ्याने म्हणतो की कसं आहे ना, आता काव्याचं आणि माझं लग्न होणार आहे, तर मला काव्याबरोबर जरा बोलायचंय, तेव्हा तुम्ही बोलू शकताय, असं आता लगेच धनंजय म्हणतो. त्याचवेळी दुसरीकडे नंदिनी आता ओरडत असते की अरे सोड मला दीपक सोड. पण दीपक आता वेडेपणा करत लगेच तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो तुला सोडणार ना मी, अगदी सोडणारच ग तुला, पण कसं आहे ना आपल्या दोघांचं लग्न झाल्यानंतर. मग नंदिनी म्हणते दीपक अरे तुझं प्रेम आहे माझ्यावर म्हणतोस, पण प्रेम असं नसतं रे, एका बाजूने कधीही प्रेम होत नाही. मला नाही आवडत तू, मला नाही करायचं तुझ्याबरोबर लग्न. मग आता तो म्हणतो मंगळसूत्र घातल्यानंतरच मी तुला तुझे हात सोडणार. तेव्हा नंदिनी म्हणते मंगळसूत्र. मग दीपक म्हणतो हो. त्याचवेळी आता दीपक म्हणतो आलो हां, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो. त्याचवेळी आता दीपक लगेच सँडीला कॉल करतो आणि सँडी तू आहेस तरी कुठे, लवकरात लवकर ये ना इकडे, नवरा नवरी तयार आहेत, मंगळसूत्र आणि हार घेऊन ये पटकन. तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही, ही पूर्णपणे जबरदस्ती आहे दीपक, अरे लग्न असं नाही होत, प्लीज ऐकून घे माझं. तेव्हा ती आता मदतीसाठी जीवाला खूप वेळ आवाज देत असते, पण जीवा बिचारा आता बेशुद्ध असतो. इकडे आता जीवा जीवा असा आवाज देत नंदिनी आता खूपच रडू लागते. त्यावेळी आता जीवा मात्र बेशुद्धच असतो. तर दीपक त्या दोघांकडेही पाहून हसत असतो. दुसरीकडे आता काव्या रूममध्ये बसलेली असल्यामुळे आता पार्थ हा तेथे येतो.
तेव्हा तो काव्याजवळ येत विचारतो, काव्या. मग आता तरीही काव्य त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती आपली नजर दुसरीकडे करते आणि डोक्यालाच हात लावून बसते. तेव्हा पार्थ आता काय करतो तर तिच्या शेजारी बसतो. तेव्हा तो आता विचारतो, या लोकांनी तुम्हाला सुद्धा फोर्स केला ना लग्नासाठी? तेव्हा आता काव्या बोला ना काहीतरी असं पार्थ आता म्हणतो. मग आता काव्य म्हणते, माफ करा मला, माफ करा. अहो, अशा भरल्या लग्नातलं माझी ताई ही गायब झाली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून ती हात जोडते आणि खूप वेळ माफी मागत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा असं बोलू नका प्लीज, अहो रडू नका असं, प्लीज प्लीज काव्य प्लीज असं म्हणून पार्थ सारखा तिला सांगत असतो की शांत राहा. मग आता बिचारी काव्य ही खूपच रडू लागते. तेव्हा काव्य म्हणते, मला नाही सहन होत हे, मला नाही करायचंय लग्न. तर आता दुसरीकडे दीपक हा लगेच सँडीला फोन करून बोलवून घेतोच. तेव्हा सँडीने आता 2 हार, एक मंगळसूत्र सुद्धा आणलेलं असतं. मग आता दीपक काय करतो तर एक हार आपल्या स्वतःच्या गळ्यात घालतो. सँडी दुसरा हार लगेच दीपकच्या हातात देतो, जेणेकरून तो नंदिनीला घालेल या विचाराने. तेव्हा नंदिनी आता रडतच, नाही नाही प्लीज नाही असं म्हणत असते आणि त्याच्याकडे ती चेहरा सुद्धा करत नाही, आपला चेहरा दुसरीकडे करते, जेणेकरून याने मला हार नाही घालावा यासाठी. पण तरीही आता निर्लज्ज दीपक हा तिला हार घालतोच. तेव्हा नंदिनीला आता अजूनच टेन्शन येतं, काय करावं, कारण जीवा समोर असतो परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असतो. तो जबरदस्तीने आता तिच्या गळ्यात हार घालतो खरं, परंतु नंदिनी आता जीवा असं जोरातच ओरडत असते, त्याला उठवण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा आता लगेच सँडी काय करतो तर खिशातून मंगळसूत्र काढतो. दीपक त्या मंगळसूत्राकडे पाहत खूपच खुश होतो. तेव्हा मात्र आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. मग आता ती जीवाच्या आकांताने दीपक सोड मला, प्लीज सोड मला. पण आता तो तिला मंगळसूत्र दाखवतो. तेव्हा आता नंदिनी ही रागातच त्याच्याकडे पाहते आणि खूप रडू लागते. जीवाला पुन्हा एकदा आवाज देऊ लागते, अरे उठ माझा इथे जीव वाचव, कारण मला याच्याबरोबर नाही लग्न करायचंय. अरे माझं आयुष्य पूर्णपणे धुळीस मिळेल जीवा, तू उठ अगोदर असं म्हणून ती त्याला उठवण्याचा सतत तळमळीने प्रयत्न करत असते. तेव्हा सँडीला दीपक आता इशारा करून सांगतो की खूप छान मंगळसूत्र आहे हे. तर आता दुसरीकडे पार्थ म्हणतो की कसं आहे ना, लग्नाची का होईना माझी तयारी होत, फक्त आता तुमची काळजी वाटतीये. अहो, या काळात आपल्याला असं जबरदस्तीने लग्न करावं लागतंय, मला हे नाही आवडत. आता तो विचारतो, तुमची लग्न करण्याची तयारी आहे का? तर आता काव्या या गोष्टीचा खूपच विचार करते आणि त्याच्याकडे पाहते. त्यावेळी आता पार्थ सुद्धा रडतच विचारतो की हे लग्न तुम्हाला मान्य आहे का? अहो, तुमच्या मनात जे काही असेल ना ते प्लीज मला सांगा आत्ताच. तेव्हा आता तो विचारतो, तुमच्या आयुष्यामध्ये दुसरं कुणी आहे का? तेव्हा आता काव्याला लगेच जीवाची आठवण होते आणि जीवाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण तिला आठवू लागतो आणि आता ती खूपच रडू लागते. तेव्हा आता जीवाने जेव्हा तिला सरप्राईज दिलेलं असतं ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, तेव्हा ते सरप्राईजसुद्धा तिला आता आठवतं. तेव्हा त्या दोघांनी जो रोमॅन्टिक डान्स केला होता ते सर्व काव्याला आठवत असतं. त्यामुळे ती आता एकदमच शांत होऊन जाते आणि पार्थकडे पाहतच राहते, कारण जीवाची आठवण काही केल्या आता तिच्या मनातून जातच नसते. त्यानंतर आता तिला आठवतं की आम्ही दोघांनी एकमेकांवर जेव्हा प्रेम व्यक्त केलं होतं, त्याला शब्द दिला होता की लग्न करेन तर जीवा फक्त आणि फक्त तुझ्याशी करेन, दुसरं कुणाबरोबरही मी कधी आयुष्यात लग्न करणार नाही, हे प्रॉमिस मी जीवाला दिलं होतं. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये आता मी सापडली आहे ना की काही कळत सुद्धा नाही. तेव्हा काव्याला आता पार्थला सगळं सांगावं की काय हा प्रश्न पडलेला असतो. ती आता एकदम शांत होऊन जाते. तर पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो, कारण तिच्या तोंडून त्याला उत्तर ऐकायचं असतं, तुमचं कुणावर प्रेम आहे की काय हे त्याला आता जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच तो तिच्या मनातलं सगळं काही काढून घेण्याच्या खूप प्रयत्नात असतो. आता या क्षणी जर मी सांगितलं तर पार्थ काय रिॲक्ट करेल हा प्रश्नही तिच्यासमोर असतो, म्हणजे असतोच. तर दुसरीकडे आता नंदिनी ही जीवा जीवा असं अजूनही ओरडतच असते. तर दीपक आता वेड्यासारखा हसत असतो आणि नंदिनीच्या गळ्यामध्ये तो आता मंगळसूत्र घालणार असतोच. तर आता नंदिनी खूप जोरात जीवा असं ओरडते. आता तो गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार या विचाराने आता
नंदिनी काय करते तर आपली मान दुसरीकडे करते आणि त्याला मंगळसूत्र अजिबात घालू देत नाही. मात्र दीपक हा खूप वेड्यासारखा हसत असतो आणि लगेच नंदिनीचा चेहरा आपल्याकडे करतो. मात्र नंदिनी खाली मान घालते आणि त्याला विरोध करत असते. तेव्हा तो पुन्हा एकदा आपलं मंगळसूत्र हातात धरतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. तर नंदिनी आता जीवाला अगदी जीवाच्या आकांतानेच हाक मारते की जीवा, अरे उठ ना, इथे हा मंगळसूत्र घालतोय माझ्या गळ्यामध्ये. तेव्हा जीवा आता कसाबसा उठतो, मी उठण्याच्या प्रयत्नातच असतो. आता नंदिनी मात्र खूप रडत असते. जीवा आता इकडे डोळे आपले उघडतो. त्याला समजतं की नंदिनी खूप संकटात आहे. तेव्हा इकडे दीपक हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आता घालणार असतो. तेव्हा तोच हात आता जीवा पकडतो आणि त्याच्याकडे रागात पाहतो. तेव्हा दीपकला समजतं की जीवा तर आता शुद्धीवर आला आहे. तेव्हा मात्र सँडीला आता खूपच राग येतो. रागातच तो जीवाकडे पाहतो. तेव्हा नंदिनी आता जीवाकडे पाहतच राहते, कारण त्याने आता दीपकचा हात एवढा जोरात पकडलेला असतो की त्याला तो हात सोडवून सुद्धा घेता येत नाही. नंदिनी आता खूप खुश होते. त्यानंतर आता सँडी लगेच जीवाला मारायला धावतो. तेव्हा आता जीवा एका लाथेनेच त्याला खाली पाडतो आणि दीपकच्या हातात असणारं मंगळसूत्र तो ओढून घेतो आणि दीपकची सुद्धा आता धुलाई करू लागतो. त्याच्या अंगात आता 10 हत्तींचं बळ आलेलं असतं, कारण दीपक फोर्सफुली आता नंदिनीबरोबर लग्न करत असतो. म्हणून तो आता या क्षणी तरी ताकद पूर्णपणे पणाला लावतो आणि आपल्या वहिनीबरोबर जबरदस्ती करणाऱ्या आता दीपकला चांगलाच तो चोप देत असतो. तेव्हा सँडी आता पटकन उठतो आणि जीवाला मारणार असतो. तेव्हा नंदिनी जोरातच आवाज देते, जीवा तो आला बघ. तरीही आता सँडी हा एक आता जोरातच बुक्का घालतो. त्यामुळे नंदिनी म्हणते, जीवा स्वतःला वाचव अगोदर. आता दीपक सुद्धा तेवढ्यात उठतो. तर एकीकडे सँडी, दुसरीकडे दीपक, असं आता ते दोघेही आता त्याच्यावर धावून येतात. पण आता त्या दोघांचेही हात जीवा हा जोरातच पकडून ठेवतो. तर नंदिनी खूप घाबरलेली असते. आता पुढे काय होणार, कारण आता जीवा एकटाच आहे, त्याचबरोबर सँडी आणि दीपक हे दोघेही जीवाला काही करणार तर नाही ना, याची तिला खूपच भीती वाटू लागते. मग जीवा आता सँडीचा हात अगोदर पिरगाळतो आणि डोक्यानेच त्याला असं जोरात मारतो. तर आता सँडी हा पटकन खाली पडतो. तर आता जीवा एकटाच दीपक बरोबर लढत असतो. त्याचा तो गळाच दाबतो. आता तो दीपकला चोपतो. तरीही दीपक काही हटत नसतो. तो पुन्हा उठत असतो. तर जीवा पुन्हा एकदा त्याला मारत असतो. ते दोघेही आता बेशुद्ध पडलेले असतात. तेव्हा आता जीवा पटकन नंदिनीकडे जातो आणि तिचे दोन्हीही हात सोडतो. तेव्हा ती आता खूपच रडत असते आणि हात सोडल्याबरोबरच लगेच गळ्यात असणारा हार फेकून देते. नंदिनी आता खूपच रडत असते. त्यावेळी जीवा म्हणतो, चल पटकन, अगं आपल्याला जायला हवं, मुहूर्त टळून जायला नको. मग आता ते दोघेही आता धावतच गाडीजवळ येतात. पटकन गाडीत बसतात. मग नंदिनी अजूनही रडत असते. तेव्हा जीवाला म्हणते, जीवा अरे चल ना पटकन. जीवा म्हणतो, पोहोचत आलोय आपण, आता जायला उशीर नाही होणार आपल्याला, एवढा मुहूर्त नाही टळणार, तू नको टेन्शन घेऊस. त्यावेळी आता तुझा एकदा फोन देतो का मला. अरे माझा फोन या गडबडीत कुठे पडला ना कळतच नाही. नंदिनी त्याला म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो, ॲक्च्युली माझा फोनसुद्धा घरीच राहिलाय अगं. मग आता नंदिनीला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती म्हणते की अरे तुला माहीत नाही त्या दीपकने केवढा घाणेरडा प्रकार केलाय. अरे त्याने माझा फेक व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये मी असं म्हणते की मी माझ्या मर्जीने ते लग्न सोडून आली आहे आणि त्याचबरोबर मला पार्थबरोबर लग्न करायचं नाही. तेव्हा आता जीवाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता ती म्हणते, उगीच काही गैरसमज करून घ्यायला नको सर्वांनी. मग जीवा आता खूपच फास्ट गाडी चालवतो आणि म्हणतो, तू काळजी करू नकोस, असं काही होणार नाहीये, आपण थोड्या वेळात पोहोचूच, तू नको टेन्शन घेऊ, डोंट वरी, असं म्हणून तो तिला रिलॅक्स राहायला सांगतो. त्याचवेळी नंदिनी आता देवाचा धावा करत असते आणि म्हणते की प्लीज देवा, हे बघ, अजिबात आमच्यावर कोणतं विघ्न आणू नकोस. आणि मी तिथे नाही म्हटल्यानंतर आई, बाबा, काव्या, आरू हे सर्वजण टेन्शनमध्ये असतील, पार्थसुद्धा, त्या सर्वांची काय अवस्था झाली असेल हे देवच जाणो. तेव्हा फक्त आणि फक्त पार्थचाच मनात आता तिच्या विचार येत असतो. जीवा आता खूपच भरधाव वेगाने गाडी चालवू लागतो. दुसरीकडे पार्थने विचारलेलं असतं, तुमच्या मनात कुणी दुसरा मुलगा असेल तर तसं सांगा. काव्याला जीवाच्या आठवणी आता खूपच आठवू लागतात आणि मग नंतर ती आता पटकन उठते. तेव्हा आता काव्या ही मनात विचार करते, पार्थ हे समजूतदार आहे आणि त्याचबरोबर जीवाचे हे मोठे भाऊ आहेत, ते नक्कीच आमचं नातं समजून घेतील, कारण आई आणि बाबा कुणालाही मी बोलू शकले नाही.
पण पार्थला नक्कीच मी जीवाबद्दल सांगू शकते. तेव्हा ती आता सांगणार असते. मग आता पार्थ म्हणतो, गावी येऊन लग्न करण्याचा हा सर्वात चुकीचा निर्णय ठरला आहे. हे लोक समजून घेतच नाहीये. चालीरीती परंपरा यालाच धरून बसलेत आणि त्यांच्या चालीरीतीनुसार आपल्या सगळ्या स्वप्नांचा इथे चक्काचूर करतायत. खरं तर मी मारायला आणि मरायला सुद्धा तयार झालो होतो, पण गावकऱ्यांनी मला अडवलं आणि गावाच्या बाहेर जायचं नाही असं मला सांगितलं. आणि त्यातच माझ्या आईला एवढी मोठी दुखापत सुद्धा झाली, त्यामुळे मला कुठे हलता सुद्धा आलं नाही. म्हणजे ज्या क्षणी माझ्या आईच्या डोक्यावर काचेचा ग्लास फुटला ना, त्या क्षणी या मुलाने माघार घेतली. त्याचबरोबर तुमच्या मामाच्या मुलीचं जे लग्न ठरलं आहे ना, ते लग्न मोडण्याची धमकी यशवंतरावांनी दिली आहे. आणि तुमचे मामा माझ्यासमोर अगदी हात जोडून उभे होते. बकुळा मामी या खूप रडत सुद्धा होत्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे बाबा, त्यांनी जेव्हा माझ्या पाया पडून त्यांची शेवटची इच्छा सांगितली, कारण ज्या क्षणी माझे बाबा माझ्या पाया पडले आणि शेवटची इच्छा सांगितली, लग्नासाठी तू उभा राहा, तेव्हाच मी पुरता हरलो. तेव्हा आता पार्थ विचारतो, ही अशीच काहीशी परिस्थिती तुमच्यावर सुद्धा आली असेल ना? तेव्हा आता काव्याला आठवतं की यशवंतरावांनी तर सांगितलं होतं की तुम्हाला जर इथून जायचंच असेल ना, तर गोळी खायची आणि 4 खांद्यांवरून जायचं. मग मी म्हणाले होते की माझ्यावर प्रेशर टाकू नका, तर माझ्या तोंडाला काळं फासण्याचा या सर्वांनी प्रयत्न केला, त्याचबरोबर माझ्या आईच्या आणि बकुळा मामीच्या सुद्धा. तेव्हा आता काव्याला पुढे सर्व गोष्टी एक एक करून सारख्या सारख्या आठवत असतात की कशा प्रकारे जेव्हा मी माझ्या बाबांना सांगितलं की माझं जीवावर प्रेम आहे आणि मला जीवाबरोबरच लग्न करायचं आहे आणि मलाही देशमुखांची सून व्हायचं आहे, परंतु माझ्या बाबांना हा धक्का सहन झाला नाही आणि बाबांनी काय केलं तर स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली आणि आपलं आयुष्य संपवलं. आणि त्याच गोष्टीमुळे मी खरं तर माघार घेतली, बाबांना जीवाबद्दल काहीही सांगितलं नाही आणि हा सगळा तिचा भास आता तिला खरा ठरल्यासारखा वाटतो. आता ती खूपच जोरात बाबा असं ओरडते. त्यानंतर आता तिला आठवतं की माझे बाबा गेले तर काहीच मागे राहणार नाही, म्हणूनच आता ती एकदम शॉकमध्ये जाते आणि तिला काहीही सुचत नाही, कारण तिचा बाबांवर प्रचंड प्रेम असतं, बाबांवर जीव असतो आणि खरं तर घरच्यांसाठी ती आता खूप मोठा निर्णय घेते आणि एका क्षणी ती स्वतःला समजावते. त्यानंतर आता पार्थ विचारतो, काय झालं हो तुम्हाला? काव्य बोला ना पटकन, तुम्हाला हे लग्न मान्य नाही आहे बरोबर ना? मग आता काव्य म्हणते की आपण करूयात हे लग्न पार्थ, असं म्हणून ती आता लग्न करण्यासाठी तयार होते. मग आता पार्थ खूपच रडू लागतो, कारण त्याला माहीत असतं काव्याने आता दडपणाखाली हा निर्णय घेतलाय. मग त्यानंतर ती आता म्हणते की माझी खरंच खूप घोसमट होतीये इथे, लग्न करू आणि इथून आता निघूनच जाऊ. त्यावेळी आता पार्थ खूपच रडू लागतो. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहत सुद्धा नाही, कारण त्याला माहीत असतं की काळजावर दगड ठेवून काव्याने हा निर्णय घेतलाय. मग त्यानंतर तो हात पुढे करतो तर काव्याला अजूनच रडायला येतं. आता जीवाच्या हातात हात नाही तर पार्थच्या हातात हात द्यावा लागणार या विचाराने तिची आता घुसमट होते. ती खूपच रडू लागते आणि त्याच्याकडे पाहू लागते, परंतु आता मनाविरुद्ध हे सगळं तिला करावंच लागतं, फक्त आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आईबाबांसाठी. मग आता तिला ते फार्म हाऊसमधले क्षण आठवतात की कशाप्रकारे जीवा आणि मी एकमेकांचा हात पकडून अगदी दिवसभर गप्पा मारत होतो. त्यानंतर आता जीवाच्या आठवणीतच ती आता पार्थचा हात हातात घेते. त्यावेळी आता दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं आणि ते दोघेही रडत असतात. फक्त आपल्या कुटुंबासाठी त्या दोघांनीही हा निर्णय खरं तर घेतलेला असतो, परंतु हा निर्णय घेताना त्या दोघांना खूपच अडचणींवर मात करावी लागलेली असते. तेव्हा आता पार्थला सुद्धा आता फक्त आणि फक्त नंदिनीची आठवण येत असते. नंदिनीच्या आठवणीमध्येच तो आता काय करतो तर काव्याचा हात हातात घेतो, पण आता नंदिनीची आठवण काही त्याच्या मनातून जात नाही, तरीही त्याला आता नाईलाजाने काव्याकडे पाहावं लागतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आणि पार्थ एकमेकांचा हात पकडून आता बाहेर येतात. घरातील सगळेजण त्या दोघांकडे आता पाहतच राहतात. आता त्या दोघांनाही काही कळत नसतं काय करावं, परंतु आता इथे सर्व जण काठीच घेऊन उभे आहेत या गावचे, हे पाहून ते आता दोघेही पाटावर उभे राहतात. पाटावर उभे राहिल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये आता अंतरपाट धरतात. तर आरू, शारदा त्याचबरोबर घरातील सर्वजण आता खूपच रडू लागतात, कारण आता
हे लग्न करण्यासाठी कुणाचंच खरं तर मनापासून तयारी नसते, परंतु आता नाईलाजाने हे सगळं करावं लागतं. तर आता दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही वाऱ्याच्या भरधाव वेगाने त्या वाड्याजवळ येतात. वाड्यावर जीवा हा जेव्हा गाडी थांबवतो ना, तेव्हा मात्र नंदिनी गाडीतून लगेच खाली उतरते आणि धावत पळतच आता लग्न मंडपाकडे जायला निघते. तोपर्यंत इकडे आता गुरुजी म्हणतात की तुम्ही दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घाला. काव्य आता खूपच रडत असते आणि पार्थच्या गळ्यात कसाबसा ती तो हार टाकते. तर इकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही धावतच येत असतात. तर आता नंदिनीचा पाय आता त्या चटईमध्ये अडकतो आणि ती जोरातच खाली पडते. जीवा तिला धीर देतो आणि पुन्हा उठवतो, सावरतो. इकडे आता काव्या ही पार्थ बरोबर फेरे घेत असते. ते सर्व फेरे घेण्याचे विधी झाल्यानंतर आता ती लगेच तेथे पाटावर बसते. पार्थ सुद्धा बसलेला असतो. गुरुजी मंत्रोच्चार करत असतात. तर आता पार्थ हा काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारच असतो. तेवढ्यातच आता तेथे नंदिनी आणि जीवा हे दोघेही येतात. तेव्हा आता त्या दोघांनाही समोरचं दृश्य पाहून प्रचंड धक्का बसतो. तर आता जीवा हा काव्याकडे पाहतो, तर नंदिनी ही पार्थकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.